सखी सावली काव्यांजली. काय तू इमिडिएट जॉईन करणारे कॅन्डिडेट्स हवेत. ओके मग ठीक आहे ना. ठीक आहे, मी आजच आपले CVs पाठवतो. का तू आपल्या जॉबचा विचार सोड आणि तुझ्या बायकोनी जो जॉब करून ठेवलाय ना त्याचा विचार कर. म्हणजे तुझ्या सो कॉल्ड आदर्श बायकोनी फायनली घर ताब्यात घेतलंय. चांगलंच आहे ना. नाही म्हणजे आई बाबा किती दिवस दुसरीकडे राहतील. म्हणजे ठीक आहे, माझी मावशी येते तरी. म्हणजे तुला काहीच माहित नाहीये. ती काव्या तुला न सांगता बरंच काय काय करते आणि आता तर तुझं घर बळकवायला निघालीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. अरे मी तुझ्या काळजीनीच बोलते विशू. काव्यानी स्वतःच्या हिमतीवर घर परत मिळवलं, तुझी जराही मदत न घेता. तुला तुझ्याच घरातून हकलून आता त्या घराची मालकीण झाली ती स्वतः. आणि एवढं सगळं करूनही तिचं मन भरलं नाही. हा आपल्या ऑफिसमध्ये येऊन तमाशा केला आणि तुझा जॉब हिरावून घेतला तिने. तू मला विचारशील तर आत्ताच्या आत्ता त्या घरात जाऊन जाब विचारायला हवास तू तिला. हो, नाहीतर ती काव्या कधी घरावर दावा सांगेल आणि तुझं घर तुझ्या हातून कायमचं निघून जाईल, कळणार नाही तुला. आई आई हे सगळं कशासाठी? अगं हे घर सोडवण्यासाठी तूच धडपड केलीस ना. तुझ्या मेहनतीमुळे आपल्याला हे घर परत मिळालंय. मग तुझा नव्याने गृहप्रवेश नको व्हायला. माप ओलांड आणि आत ये. काव्या, अगं मीनाक्षी म्हणते तर बरोबर आहे. अगं हा तुझाच हक्क आहे. तू पहिल्यांदा माप ओलांडून सून म्हणून या घरात आलीस ना, तेव्हाही घर समृद्ध झालं. म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुझं स्वागत करून हे घर सुखी संपन्न होत. ये आत ये. अरे काय झालंय? कसला प्रॉब्लेम? अरे मी तुलाच भेटायला स्टुडिओमध्ये आलो होतो. अरे इथे काही माणसं घुसली आहेत. हा स्टुडिओ ताब्यात घेण्याबद्दल बोलतायत ते. व्हॉट? हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताना ऐकलं मी त्यांना. बहुतेक त्याच्याबद्दलच काहीतरी असेल. अरे तू त्यांना अडवलं नाहीस का? अरे अडवलं मी त्यांना, पण ते ऐकतच नाहीयेत. आतमध्ये घुसले सरळ. स्टुडिओ ताब्यात घ्यायला आलोय आम्ही. ताब्यात? तशा ऑर्डरच आहेत आमच्याकडे. हो पण प्रीतमला तर येऊ द्या. हे काही नाही. ए ना बाहेर नाही. ओ ओ काय करताय? ओ ओ. आतमध्ये सामानाची उलथापालथ करून टाकली आहे त्यांनी. बाजू मला बघू. अरे